नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सैफ अली खान हल्ला प्रकरणात गुन्हेगारी टोळीचा हात नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. महिलांना मिळणार दरमहा 2500 रुपये मोफत वीज पाणी, भाजपाकडून मोठी घोषणा. एकनाथ शिंदे कोल्हापुरातून काढणार आभार यात्रा, शिवसेनेची मोट बांधण्याचा प्रयत्न. आणि पेणच्या वडगावमध्ये मराठा समाज मंदिर पाडल्याने मराठा बांधव आक्रमक. आता पाहूयात सविस्तर वृत्त. चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यात गुन्हेगारी टोळीचा हात नसल्याने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. हल्ला प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. योगेश कदम यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयास भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. यावेळी सत्ताधारी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, तर आज भाजपने देखील विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. भाजप महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणाप्रमाणे महिला समृद्धी योजनेअंतर्गत दरमहा 2500 रुपये देणार आहे. गरीब महिलांसाठी 500 रुपयांचा गॅस सिलेंडर आणि होळी आणि दिवाळीला 2 मोफत सिलेंडर. गर्भवती महिलांना 21,000 रुपये रोख आणि पोषण किट देण्याचे आश्वासन भाजपकडून जाहीरनाम्यात देण्यात आले. माणसाच्या संवेदना किती बोथट होत चालल्या आहेत याची प्रचिती आणणारी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आली आहे. जिल्ह्यातील गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाच्या अंगावरील सोने चोरल्याने संताप व्यक्त केला जातोय. मृतदेहावरील 3.25 लाखांचे सोन्याचे दागिने आणि जखमीच्या खिशातील 13,000 रुपये चोरीस गेल्याने माणसातील संवेदनांचं मृत झाल्याचा प्रत्यय आलाय. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात प्रारंभी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर समाजसेवकांनी दबाव टाकल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मेरा नाम मणिकंठ है। कल रात मेरा फैमिली मिनी ताजमहल का देखने के बाद शिरडी वापस जाने के टाइम में इधर नाम क्या है गंगापुर में एक्सीडेंट हो गया। वो उधर मेरा मम्मी का उधर गवर्नमेंट हॉस्पिटल में एडमिट किया। एडमिट होने के बाद उसका थोड़ा गोल्ड 4 to 5 ग्राम्स चोरी हो गया। वो आसपास में पुलिस स्टेशन तुला 4 to 5 ग्राम्स तुला चोरी हो गया। मैं आसपास का पुलिस स्टेशन में आया। वो इधर लोकल भाई साहब अमोल भाई, राहुल भाई और शिरडी से साई, वो लोग आके मेरे को सपोर्ट दिया और सपोर्ट देने के बाद वो पुलिस वाला मेरा FIR लिया। पहले FIR नहीं ले रहे थे क्या? बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग.
बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात काही उर्वरित महत्त्वाच्या घडामोडी. जालन्याच्या अंबड तालुक्यातील गोंदी येथे अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी 15 जणांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. महसूल पथकाने गोंदी येथील सिद्धेश्वर पॉइंट जवळील गोदावरी नदीपात्रात अचानक पाहणी केली. यावेळी गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक केल्याचं महसूल पथकाच्या निदर्शनास आलं. त्यावरून नायब तहसीलदार विवेक उढाण यांच्यावर फिर्यादीवरून अवैधरित्या वाळू चोरी केल्याप्रकरणी 15 जणांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. अमरावतीच्या येवद्यात अवैध धंद्यांना सध्या ऊत आला असून वरली मटका जुगार यासह विविध अवैध धंदे येवदा पोलिसांच्या नाकावर टिचून खुलेआमपणे चालत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. एका दुकानात चक्क वरलीचा धंदा चालत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या संपूर्ण प्रकारावरून भाजपने आक्रमक होत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत अवैध व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. जालना महापालिकेच्या विरोधात महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. जालना महापालिकेने अतिक्रमण म्हणून लोकांच्या घरावर जेसीबी चालवला असला आरोप करत नूतन वसाहत येथील महिलांनी भीमराव प्रवेशद्वार जवळ हे आंदोलन केलंय. यावेळी जालना महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जालना महापालिकेने अतिक्रमण म्हणून सर्वसामान्यांचे घर तोडू नये अशी मागणी जालना शहरातील नूतन वसाहत भागातील महिलांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुसमर बस स्थानक परिसरात एका भरधाव ट्रकने महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून संतापलेल्या नागरिकांनी ट्रक चालकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केलंय. या परिसरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वाहनांच्या माध्यमातून अवैध वाहतूक होत असते. मात्र प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. अपघाताच्या घटना या परिसरात दररोजच घडत आहेत. मात्र प्रशासनाला अजूनपर्यंत जाग आली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात काही उर्वरित महत्त्वाच्या घडामोडी. यवतमाळ येथे कडकडत्या थंडीत रस्त्यावर झोपणारे गोरगरीब भिकारी, रिक्षा चालवणारे यांना पांघरायला सुद्धा काहीच नसते. अशा वेळी प्रतिभा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या गोरगरिबांना ब्लँकेट वाटून मायेचे पांघरून घातले. यावेळी गोरगरिबांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे होते. प्रतिभा फाउंडेशन सेवाभावी संस्था ही नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असते. यावेळी प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा पवार, उपाध्यक्ष डॉक्टर सुधा खडके, सचिव सचिन शेळके, पदाधिकारी अभिषेक यादव, रवींद्र विरकर यांचे सहकार्य लाभले. प्रत्येक नागरिकांनी एक एक मायेचे पांघरून गरजू लोकांना, गोरगरिबांना दिले पाहिजे असे मत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडले. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून लाखनी तालुक्यात पसरलेल्या नेरला उपसा सिंचनाचे काम आता 40 वर्षांनंतर पूर्णत्वास आले असून या परिसरातील शेतकऱ्यांना आता उन्हाळ्यातही शेती करता येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात कालवे तयार करण्यात आले, मात्र त्याला पाणीच नव्हतं. परंतु आता उपसा सिंचनाच्या पालंतूर आणि घोडेचरी परिसरातील कालव्याला पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. परिसरातले सर्व शेतकरी मागच्या अनेक वर्षांपासून त्यांची मागणी होती की या परिसरामध्ये पाणी यावं आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की एक म्हण आहे की ज्याचं पाणी त्याची बाणी, आणि या म्हणीनुसार शेतामध्ये पाणी झालं याच्यासारखा दुसरा आनंद शेतकऱ्याच्या जीवनामध्ये राहत नाही. आणि आज पहिल्यांदा नेरळा उपसा सिंचनचं जे पाणी आहे ते नहराद्वारे प्रत्येक गावामध्ये चाललेलं आहे. अजून काही भागामध्ये पोचायला आहे, पण आज किंवा उद्यामध्ये शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचेल. मुरमाडी, तुपकर आणि पालांदूर जिल्हा परिषद सर्कलमधले माझ्या अंदाजाने जवळपास 30-32 गावं या गावांच्या सिंचनाची व्यवस्था या उपसा सिंचनच्या माध्यमातून होणार आहे. आणि हा एक सर्व शेतकऱ्यांच्या जीवनातला एक आनंदाचा क्षण आहे. वैयक्तिक ज्या लोकांनी आपली इरिगेशनची व्यवस्था केली, कोणी बोर मारले, कोणाकडे विहीर आहे, पण ही व्यवस्था सगळ्यांसाठी होत नाही. पण या माध्यमातून आता प्रत्येक शेतकरी सुखावलेला आहे. दोन्ही फसली, दोन्ही पिकं, उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही पिकं त्याला आता शेतकऱ्याला घेता येणार आहेत. आणि आता जो कॉन्फिडन्स शेतकऱ्यांना आला, म्हणजे आम्ही आज काही शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. घोडेझरीला जे येणारं पाणी होतं त्या पाण्याचं आम्ही सगळ्यांनी मिळून स्वागत केलं. आणि त्यावेळी जेव्हा शेतकऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांच्या मनातला जो आनंद आहे तो जाणवत होता. आणि मी शुभेच्छा देतो सर्व शेतकऱ्यांना, त्यांचं अभिनंदनसुद्धा करतो या परिसरातल्या शेतकऱ्यांचं की आता हा भाग जो आहे सुजलाम सुफलाम झाला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 अन्वये चालवण्यात येते. 2014 पासून या नियमांद्वारे अंमलबजावणी होऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडे या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन आले. त्यास आज 17 जानेवारी रोजी 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडे श्री विठ्ठल रुक्मिणीचे पंढरपुरातील मुख्य मंदिर आणि मंदिरातील 36 परिवार देवता तसेच पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवता यांचे व्यवस्थापन करण्याचे कामकाज आहे. या सर्व देवदेवतांची पूजा अर्चा आदी दररोजचे नित्योपचार, नैमित्तिक उपचार तसेच मंदिरात साजरे करण्यात येणारे यात्रा आणि उत्सव या अधिनियमाच्या अधीन राहून करण्यात येत असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात 17/1/2014 साली आले. त्यास आज मितीस 11 वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या 11 वर्षांमध्ये मंदिर समितीने आतापर्यंत भाविकांसाठी विविध योजना तसेच भाविकांची जी उत्पन्न होती मंदिर समितीला प्राप्त होते त्यामधून भाविकांच्या सेवेसाठी जे शक्य आहे ते केले आहे. त्यामध्ये दर महिन्याला ज्या 2 एकादशी असतात त्या एकादशीला दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिन्ही दिवशी सर्व भाविक भक्तांना पदस्पर्श दर्शन रांगेत जे असतात त्यांना चहा, पाणी, जेवण मोफत दिले आहे. मंदिर समितीने स्थानिक पंढरपूरकरांच्या सेवेसाठी मंदिर परिसर तसेच प्रदक्षिणा मार्ग, दैनंदिन स्वच्छता व वाळवंटाची 1 दिवसाआड स्वच्छता करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. मंदिर समितीने 2014 साली जेव्हा मंदिर ताब्यात घेतले तेव्हा मंदिर समितीची या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.